श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. जगामध्ये अनेक प्रकारची लोक आपल्याला भेटतील, परंतु अशा या विचित्र माणसांपासून सावध राहा, जेणेकरून जगात चांगले लोक आहेत, पण काही लोक इतके विचित्र असतात की त्यांचं वागणं आपल्या मनःशांतीवर, आत्मविश्वासावर आणि आयुष्यावर परिणाम करत असतं. काही लोकांचं बोलणं चांगलं असतं, काही लोकांचं बोलणं वाईट असतं. कारण बघा, एखादा शब्द एखाद्या वेळी कोणी मारलं तर त्याचा वळ निघून जाईल, परंतु एखाद्या वेळी कोणी काही बोललं तर ते शब्द आपल्या मनाला लागत असतात. कारण हे लोक प्रत्यक्षात आपल्या समोर जेव्हा येतात तेव्हा हसण्यावरही घेऊन जातात आणि काट्याने काटा काढत असतात. कारण ते बोलण्यामध्ये गोडवा दाखवत असतात. म्हणून अशा माणसांपासून आपण सावध राहणं गरजेचं आहे, जेणेकरून बघा मनुष्य देह सावध राहील. ज्याप्रमाणे बघा लोकांमुळे स्वतःवरचा आपला आत्मविश्वास कमी झालेला आहे. आपल्या आयुष्यात आपला आत्मविश्वास वाढवायचा असेल तर अशा लोकांना बाजूला करा, जेणेकरून आपला आत्मविश्वास वाढेल. कारण काही लोकांचं बोलणं, वागणं आणि स्वभाव सगळं आपल्याला आतून त्रास देत असतं. म्हणूनच आपण बघा प्रत्यक्षात एखाद्याशी बोलत असताना विचारपूर्वक बोलत असतो. काही लोक चेहऱ्यावर गोड असतात, पण मनातून जर पाहायला गेलं ना तर त्यांच्या मनामध्ये आपला देह हा द्वेषाने भरलेला आहे. बरोबर आहे की नाही? हे लोक पहिल्या भेटीत खूप गोड बोलत असतात, नम्र वाटतात, प्रेमळ वाटतात, पण त्यांच्या चेहऱ्याच्या मागे बघा एक कपटीपणा आपल्याला पाहायला मिळत असतो. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो, अरे ही व्यक्ती अशी नाही दिसणार किंवा ही व्यक्ती अशी नाही करणार, परंतु तीच व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असते. कारण त्यांच्या हसण्यामध्ये आपला देह अडकलेला असतो, त्यांच्या गोड बोलण्यामध्ये बघा प्रत्यक्षपणे आपण गुंतलेलो असतो. म्हणून ती लोक आपल्याला बघा चांगली वाटतात. कारण लोकांना दुसऱ्यांचं सुख सहन होत नाहीये. ज्यावेळी दुःख येते ना तेव्हा हसायला येतील, परंतु ज्यावेळी सुख येईल ना तेव्हा बघा प्रत्यक्षपणे त्यांना दुःख होईल. म्हणून दुसऱ्यांच्या दुःखात आनंद मानणारी माणसं हे लोक वरून तुमचं सहानुभूतीने ऐकत असतात, पण आतून तुमच्या संकटातच सुख शोधत असतात. तुमचं नुकसान झालं की त्यांना समाधान वाटतं, कारण त्यांचं मन नेहमी इतरांच्या दुःखावर पोचत असतं. कारण बघा ज्या वेळेला तुम्ही तुमचं दुःख सांगत बसाल त्यावेळी ते दुःख कमी करणार नाही, उलट काय करतील तर तुमच्या जखमा भरायला बघा प्रत्यक्षपणे मिठाचा वापर करतील. मग ते तुमच्या कमजोरीचा वापर करून तुम्हाला काय करतील, मानसिकरित्या बघा प्रत्यक्षपणे त्रास देतील. म्हणून अशा लोकांशी कधीही मन मोकळं बोलू नका, त्यांच्याशी बघा प्रत्यक्षपणे संबंधच ठेवू नका. कारण मागे बोलणारे पण समोर शांत राहतात. ज्या वेळेला आपल्या सोबत असणारे मित्र आपल्या तोंडावर बघा गोड बोलत असतात, परंतु मागून बघा प्रत्यक्षपणे वाईट बोलणारा तोच मित्र असतो. मग ज्यावेळी बघा आपल्याला दुसरी कोणी एखादी व्यक्ती आपल्याला सांगते की बाबा ही व्यक्ती अशी अशी बोलत होती, त्यावेळी आपण विश्वासच ठेवणार नाहीये की ही व्यक्ती अशी बोलूच शकत नाही ना. कारण का असतं की आपला विश्वास असतो की बाबा ही व्यक्ती माझ्या सोबत अशी चांगल्या प्रकारे बोलत असते, मग मागून अशी का बोलेल.
प्रत्येकजण प्रत्येकाचं हित पाहत असतो. म्हणून तुम्ही कोणावर विश्वास ठेवताय हे पाहणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे समोरून जी व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे प्रामाणिक नाही, त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. कोणत्या माणसांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे? जे लोक प्रत्यक्ष सुखदुःखामध्ये एकमेकांना मदत करत आहेत, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये समाविष्ट होत आहेत, त्यांच्यासोबत असणं गरजेचं आहे. परंतु अशी माणसं जी दुःखामध्ये आनंद उपभोगणारी आहेत आणि सुखामध्ये त्यांना त्रास देणारी आहेत, यांच्यापासून दूर राहा. काही लोक फक्त तुमच्या उपयोगासाठी फक्त जवळ येत असतात, तुमच्या कामावर अवलंबून असतात. काम संपलं की ते तुमच्याशी बघा प्रत्यक्षपणे बोलत नाही, तुम्हाला ओळख दाखवत नाही. मग अशा माणसांशी आपण जर मन मोकळेपणाने बोलायला गेलो तर आपल्याला जास्त त्रास होईल. म्हणून तुमची मदत किंवा साथ संपली की त्यांना तुमची आठवणही येणार नाही आहे. म्हणून अशा लोकांना बघा आपल्या दारासमोर आपल्या मनामध्ये कायमचं बंद. कारण का असतं की आपल्याच देहाला त्रास होतो. आपण स्वतःला हुशार समजतो, परंतु स्वतःला हुशार समजणारी लोकंसुद्धा बघा इतरांना मूर्ख बनवत असतात. हे लोक नेहमी स्वतःला इतरांपेक्षा शहाणे समजतात आणि योग्य समजतात की बाबा जे मी करणार आहे किंवा मी बोलणार आहे ते माझंच खरं आहे. तुम्ही जे करून दाखवणार आहात ते खोटंच असणार आहे. म्हणून त्यामुळे काय होतं की आपला आत्मविश्वास कमी होतो. ज्याप्रमाणे आपल्यातला असणारा मीपणा, आपण ज्याप्रमाणे लोकांशी संवाद साधत असतो त्यावेळी आपला आत्मविश्वास कमी होतो. बरोबर की नाही? म्हणूनच अशा लोकांना तुमच्या आयुष्यात जागा देऊ नका. स्वतःचा आत्मविश्वास वाढवा. जळणारी आणि स्पर्धा करणारी माणसं तुमचं यश पाहून नक्कीच जळतील, पण तुम्हाला बघा प्रत्यक्ष तुमच्या कार्यामध्ये कधीही भलं होऊ देणार नाही. म्हणून समोर जे काही तुमच्या वाढलेलं आहे त्यामध्ये आनंदी राहणं खूप गरजेचं आहे. सतत तुमची तुलना स्वतःशी करा. स्वतःला मोठं दाखवण्यासाठी तुमच्यावर जे टीका करत आहेत त्यांना टीका करू द्या, परंतु सकारात्मक विचाराने प्रत्यक्षपणे विचार करा. ज्याप्रमाणे लोक खोटं बोलून स्वतःला मोठं बनवत असतात, काही लोक बघा सतत खोटं बोलत असतात. समर्थ म्हणाले स्वतःचं रूप, पैसा, नाती, काम सगळं काही रंगवत असतात. ते लोक इतरांच्या नजरेत मोठं दिसण्यासाठी. आपण ओळखून जायचं आहे की बाबा या व्यक्तीपासून आपल्याला धोका आहे, कारण ही व्यक्ती फक्त फसवणुकीवर अवलंबून आहे. आणि अशा लोकांच्या जर आपण सानिध्यात राहिलो तर तुमचं मनसुद्धा बघा प्रत्यक्षपणे गोंधळून राहील. म्हणून कोणासोबत आपला संबंध ठेवणं गरजेचं आहे. आपली ऊर्जा, आपला वेळ वाया जाता कामा नये. म्हणून अशा बनावट लोकांपासून शक्यतो दूर राहणं फायद्याचं आहे. आपण भांडण करणारी लोकं पाहिली, वाद करणारी लोकं पाहिली, त्यांच्यासोबत बघा प्रत्यक्षपणे राहून आपण सुद्धा त्यांच्यासारखंच वागणार ना. जर तुम्ही हुशार मुलांच्या सोबत जर राहिलात, बघा शाळेमध्ये सुद्धा असंच असतं ना, हुशार मुलं मुली असतात, त्यांच्या जर आपण बघा सोबत राहिलो, सानिध्यात राहिलो तर आपण सुद्धा त्यांच्यासोबत उत्तम प्रकारे मार्क मिळवू शकतो. आणि जर बघा जी अभ्यास करत नाही त्यांच्यासोबत जर आपण त्यांच्या संगतीत राहिलो तर बघा आपला होईल का अभ्यास? नाही राहणार. म्हणून कोणालाही बघा कमी लेखायचं नाही आहे, परंतु ज्याप्रमाणे तुम्ही कोणाशी जवळीक साधताय, कोणाशी संबंध ठेवताय हे पाहणं गरजेचं आहे. पण स्वतःच्या फायद्यासाठी नाही आहे. त्यातला मार्ग मोकळा करून बघा प्रत्यक्षपणे कोणावर अवलंबून न राहता तुमचे दुःख, चिंता आणि सहानुभूती हे त्यांच्यासाठी साधन बनावं. म्हणून ज्याप्रमाणे फसवणाऱ्या लोकांपासून कायम अंतर ठेवा.
जेणेकरून आपल्या मनाला मनःशांती प्राप्त होईल. म्हणून नेहमी नकारात्मक बोलणाऱ्या माणसांपासून सावध राहा, जेणेकरून सकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येतील. जय जय रघुवीर समर्थ.